विविध जनहिताच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे गांधी चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले। हिंगोली शहरातील गांधी चौक येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी आक्रोश आंदोलन करण्यात आले। शेतकरी कर्जमाफी, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करणे, पेट्रोल डिझेल तसेच घरगुती गॅसच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई यासह विविध प्रश्नांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनास शिवसेना उपनेते तथा हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी आमदार संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय गोपू पाटील सावंत, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे पाटील, संदेश देशमुख, सहसंपर्क प्रमुख विनायकराव भिसे, सुनील काळे, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसेच उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, शिवसैनिक, युवा सैनिक, शेतकरी, कामगार, महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला। जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी हिंगोली जिल्हा उपसंपादक रॉबर्ट बांगर, हिंगोली।